Good afternoon, students. Welcome to the next lecture on our subject, that is Basics of Civil Engineering, in which we are started our discussion on the topic that is Introduction to Roads. So what are the roads? What are the functions of the roads? What are the requirements of the road? Then categories of the roads. That part we have discussed in our previous sessions. Now let's move towards the next part of this chapter. But before proceeding, if you have any doubt, any clarity that you want regarding our previous sessions, you can unmute yourself and you can ask me at any time. Let me share the new screen with you. Yes. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की रोडचे टाइप्स कुठले आहेत, त्यानंतर डांबरी रस्ता आणि कॉन्क्रीटचा रस्ता यामधलं एक कंपॅरिझन आपण डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. प्रत्येक रोड कन्स्ट्रक्शन मध्ये कुठले कुठले लेयर्स असतात हाही पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. आता आपण यातला पुढचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत. सो ॲज यू कॅन सी इन द डायग्राम, सी देयर आर टू डायग्राम्स. फर्स्ट इज रिलेटेड विथ द फ्लेक्सिबल पेमेंट, ॲज यू कॅन सी ऑन द प्रेझेंटेशन स्क्रीन, अँड सेकंड वन इज रिलेटेड विथ द रिजिड पेमेंट. ठीक आहे. मग हा जो आपला डांबरी रस्ता असतो, ठीक आहे, फ्लेक्सिबल पेमेंट, हाऊ द लोड इज बीन ट्रान्सफर्ड थ्रू द डिफरंट लेयर्स टू दिस अपग्रेड सॉइल. दॅट पिक्चर यू कॅन सी दिस. ठीक आहे. हा असा तुमचा डांबरी रस्ता असतो. खाली तुमचा सबग्रेड सॉइल आहे, त्यावरती तुमचा सबबेस कोर्स असणार आहे, वरती बेस कोर्स, हा तुमचा डांबरी रस्ता असणार आहे. बरोबर आहे. आणि कॉन्क्रीटच्या रोडमध्ये सबबेस कोर्स, बेस कोर्स हा ऑप्शनल असतं. दोन्ही पण, म्हणजे दोन्हीपैकी एक घेऊ शकता, दोन्ही असे दोन्ही पाहिजे असतील तर तुम्ही दोन्ही घेऊ शकता. ते डिपेंड करतं साईट कंडिशन्स तुमच्या कशा आहेत त्यावरती. ठीक आहे. सो बेस कोर्स अँड सब बेस कोर्स. आफ्टर दॅट वी आर हॅव्हिंग सरफेस कोर्स, की जो तुमचा कॉन्क्रीटचा एक लेअर असणार आहे. पहिला लेअर ट्रायलिन कॉन्क्रीट ज्याला तुम्ही म्हणता, आणि दुसरा लेअर हा तुमचा PQC, दॅट इज पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट, हा असतो. मग ज्यावेळेस एखाद्या डांबरी रोडवरती म्हणा किंवा एखाद्या कॉन्क्रीटच्या रोडवरती व्हेकल प्लाय होते, त्यावेळेस लोड कसा ऍक्ट होतो हे तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये. हे तुमचं व्हील आहे. ठीक आहे. तुमच्या व्हेकलचं हे व्हील आहे. ज्यावेळेस एखादा व्हील लोड अप्लाय होतोय ऑन द सरफेस ऑफ द पेवमेंट, ज्यावेळेस हा व्हील लोड अप्लाय होतोय ऑन द सरफेस ऑफ द पेवमेंट, ठीक आहे, हा जो लोड आहे असा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत जातो थ्रू दी डिफरंट लेयर्स. पहिला सरफेस लेअर आहे, त्याच्या खाली बेस कोर्स आहे, त्याखाली सब बेस कोर्स आहे, त्याखाली सबग्रेड. सो इन दिस फॅशन द लोड इज गेट ट्रान्समिटेड थ्रू दी डिफरंट लेयर्स इन केस ऑफ युअर फ्लेक्झिबल पेवमेंट. हा जो आपला डांबरी रस्ता असतो, या डांबरी रोड मध्ये थ्रू दी डिफरंट लेयर्स द लोड इज गोइंग टू बी ट्रान्सफर्ड. ॲज इन केस ऑफ युअर रिजिड पेवमेंट्स वी आर हॅव्हिंग द स्लॅब. करेक्ट आहे. हा जो पोर्शन असतो हा काय रे, तुमचा स्लॅब आहे, कॉन्क्रीटचा सरफेस आहे ना, एक हार्ड किंवा एक ड्युरेबल सरफेस आहे आपल्याकडे. सो हा जो सरफेस असणार आहे हार्ड सरफेस असणार आहे. मग हार्ड सरफेस जनरली काय होणार आहे, ते डिफ्लेक्शन ऑकर होणार आहे, लाईक ए बीम. हा एक जो स्लॅब असतो, हा स्लॅब सेक्शन आपण बीम म्हणून कन्सिडर करतोय. ठीक आहे. लॉंग बीम दॅट वी हॅव. म्हणूनच इन केस ऑफ युअर कॉन्क्रीट पेवमेंट्स, जे कॉन्क्रीटचे रस्ते असतात, ह्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी असते ती असते त्याची फ्लेक्झरल स्ट्रेंथ. कॉन्क्रीटची फ्लेक्झरल स्ट्रेंथ. ठीक आहे. मग ही फ्लेक्झरल स्ट्रेंथ त्या कॉन्क्रीटची किती असली पाहिजे? जसं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ महत्वाची आहे, तुम्ही कॉम्प्रेस करताय कॉन्क्रीटला, तसं त्या कॉन्क्रीटची फ्लेक्झरल स्ट्रेंथ किती आहे? आता ही फ्लेक्झर म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल, सर फ्लेक्झरल स्ट्रेंथ म्हणजे नेमकं काय असतं? ठीक आहे. सो as you know, our concrete is strong in compression but it is weak in tension. आपलं जे कॉन्क्रीट असतं इट इज स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन. आपण जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती पिन करत असाल, आपण कॉम्प्रेस करू शकतो कॉन्क्रीटला, बट वी कांट स्ट्रेच इट. आपण त्याला स्ट्रेच करत नाही. ठीक आहे. सो टू इम्प्रूव्ह और टू नो दी टेन्साइल स्ट्रेंथ वी आर गोइंग टू कॅरी वन टेस्ट, वी कॉल्ड इट एज फ्लेक्झर स्ट्रेंथ. त्याला फ्लेक्झर स्ट्रेंथ असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये आपण काय करत असतो, 100 बाय 100 बाय 500 म्हणजे 100 mm त्याची लांबी असेल, रुंदी असेल, 100 mm त्याची डेप्थ असेल, आणि 500 mm ही त्याची रुंदी असेल, असे बीम कास्ट करतो. जसं तुमच्या घरामध्ये बीम असतो ना, तसं आपण त्यामध्ये बीम कास्ट करतो त्या मोल्ड मध्ये, आणि त्यानंतर त्याच्यावरती लोड अप्लाय करतो. सेंटरला लोड अप्लाय करतो किंवा ऍट दी इन मिडवे बिटवीन दॅट पर्टिक्युलर स्पॅन असा लोड अप्लाय करतो. जसं तुम्ही डायग्राम मध्ये बघताय ना, हा तुमचा बीम आहे सपोज, आणि यावरती हा पॉइंट लोड ऍक्ट करताय. ठीक आहे. फ्लेक्झर स्ट्रेंथ या पद्धतीने डिफ्लेक्शन तुम्हाला बघायला भेटतं तुमच्या रिजिड पेवमेंट मध्ये, आणि तेच तुमच्या फ्लेक्झिबल पेवमेंट मध्ये थ्रू दी डिफरंट लेयर्स या पद्धतीने तुमच्या
डिफ्लेक्शन हे ऑकर होत असतं. ठीक आहे. सो दिस इज सम ऍडिशनल इन्फॉर्मेशन फॉर युअर्स. नाउ द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर डिस्कशन इज हायवे डेव्हलपमेंट विच वॉज हॅपन इन इंडिया. भारतामध्ये रोड कन्स्ट्रक्शन जे आहे ही कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि काय काय गोष्टी त्यामध्ये आहेत त्याबद्दलचा एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगेल. सर्वप्रथम भारतामध्ये आपल्याकडे जयकर कमिटी म्हणून फॉर्म झाली. मिस्टर एम आर जयकर हु इज द चेअरपर्सन ऑफ द जयकर कमिटी. आता हे जयकर कमिटी का फॉर्म झाली? आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर अँड बिफोर द बिगिनिंग ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर. ओके. सो if you want to improve the business trending, what that British government has realized, yes, we need to improve the road conditions across India. भारतामध्ये आपल्याला रस्त्यांचं एक चांगलं जाळं असलं पाहिजे. जर आपल्याला इथे सुधारणा करायची असेल, आपला बिझनेस जर वाढवायचा असेल, तर आपल्याकडे एक चांगली कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि सगळ्यात चांगली कनेक्टिव्हिटी ही रोड कनेक्टिव्हिटी होती. ठीक आहे. त्यामुळं एक कमिटी फॉर्म करण्यात आली. त्या कमिटीचे जे चेअरपर्सन होते ते मिस्टर एम आर जयकर होते. त्यामुळे त्या कमिटीला जयकर कमिटी असं म्हटलं जातं. तर त्याची स्थापना ही 1927 साली झाली. त्यानंतर सेंट्रल रोड फंड CRF म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे की पूर्वीच्या काळी जे काही रोड कन्स्ट्रक्शन चालायचं भारतामध्ये फंडिंग तर आवश्यक आहे, बरोबर. कुठलाही रस्ता बांधायचा म्हटलं तर त्याला पैसा लागतो, अमाप पैसा लागतो. तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटरसाठी जर 40 लाख रुपये लागत असतील आजच्या स्टेजला, ठीक आहे, तर एवढा लाखो मिलियन किलोमीटरचा आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे. किती खर्च आतापर्यंत, किती पैसा आपण इन्व्हेस्ट केलेला आहे. मग हा पैसा उभा कसा करायचा, त्यासाठी आपल्याकडे सेंट्रल रोड फंड म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यामध्ये किंवा त्या जयकर कमिटीमध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की पेट्रोल आणि डिझेल जे तुम्ही यूज करताय त्यावरती टॅक्स लावायचा. ठीक आहे. की जो टॅक्स हा तुमच्या रोड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीसाठी नंतर युटिलाइज करण्यात येईल. ठीक आहे. काही इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन बद्दल मी माहिती सांगतो. यामध्ये सगळ्यात महत्वाची जी इन्स्टिट्यूट आहे ती आहे IRC. वी कॉल्ड इट ॲज इंडियन रोड काँग्रेस. या संस्थेची स्थापना 1934 साली झालेली आहे आणि यांचा पर्पज काय हे आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. IRC. त्यानंतर CRRI, दॅट इज सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट. 1950 साली स्थापना झाली. नवी दिल्लीला यांचं ऑफिस आहे, संपूर्ण भारतात एकच, की ज्या अंतर्गत रोड रिलेटेड जे काही रिसर्च वर्क कॅरी होतात, ठीक आहे, जे काही संशोधन चालतं हे इथे तुम्ही करू शकता. ठीक आहे. CRRI मार्फत. त्यानंतर मोटर व्हेकल ऍक्ट 1936, नॅशनल हायवे NHAI. ठीक आहे. NHAI ची स्थापना 1995 साली झालेली आहे. आणि भारतामध्ये रोड कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याकडे 3 रोड डेव्हलपमेंट प्लॅन होते. ठीक आहे. 3 रोड डेव्हलपमेंट प्लॅन. पहिला होता 1943 ते 1961, 20 वर्षांचा. दुसरा 1961 ते 1981 आणि तिसरा जो थर्ड रोड डेव्हलपमेंट प्लॅन होता हा 1981 ते 2001 या दरम्यान आपल्या इथे रोड कन्स्ट्रक्शन साठी 20 इयर्सचे आपल्याकडे प्लॅन तयार करण्यात आले. पहिल्या प्लॅनला नागपूर प्लॅन असं म्हणतात. ठीक आहे. कारण हा प्लॅन नागपूर इथे तयार करण्यात आला चीफ इंजिनियर्सद्वारे. दुसरा प्लॅन हा बॉम्बे प्लॅन म्हणून ओळखला जातो आणि तिसरा प्लॅन हा लखनौ प्लॅन म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. आणि प्रत्येक ह्या 20 इयर प्लॅन मध्ये सुरुवातीला भारतामध्ये 3.2 मिलियन किलोमीटर्स, ठीक आहे, जे जाळं होतं 32,000पासून चालू झालेलं जाळं ते 32 लाखांपर्यंत गेलं. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये रोड कन्स्ट्रक्शन करण्यात आले. म्हणजे प्रत्येक 20-20 वर्षांसाठी आपल्याकडे एक टार्गेट सेट करण्यात आलं की या वर्षी ह्या 20 वर्षांमध्ये इतका रोड हा कन्स्ट्रक्ट झाला पाहिजे. ठीक आहे. एवढे ह्या रोडमध्ये नॅशनल हायवेची लेंथ इतकी असली पाहिजे, स्टेट हायवेची लेंथ इतकी असली पाहिजे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स किंवा अदर डिस्ट्रिक्ट रोड्स एवढे असले पाहिजे, विलेज रोड्स एवढे असले पाहिजे. ठीक आहे. ते रोड डेन्सिटी सुद्धा त्यांनी डिफाईन केलेली आहे. म्हणजे पूर्वी 100 स्क्वेअर किलोमीटरचा जर रस्ता असेल तर रोड डेन्सिटी फक्त 32 किलोमीटर होती. 100 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये फक्त 32 किलोमीटरचा रस्ता होता. आजच्या स्टेजला जर तुम्ही रोड डेन्सिटी बघताल इट इज मोर दॅन 100. ठीक आहे. म्हणजे जर 100 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे तर त्याच्यामध्ये 100 किलोमीटरचा तुम्हाला रोड सापडेल. इतकी रोड डेन्सिटी आपण इम्प्रूव्ह केलेली आहे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. याबद्दल डिटेल काही सांगणार फार आपण डिस्कस करणार नाही बिकॉज दॅट इज नॉट रिलेटेड विथ यू. द पॉइंट दॅट वी आर गोइंग टू फोकस इज नथिंग बट दी IRC. Okay, so what is IRC? Indian Road Congress. This institute, it's a central semi-official technical body. We called it as a IRC, which was formed in 1934.
which was formed in 1934. So what is their main objective or motto? To establish this IRC. हे जी IRC ही जी संस्था आहे ही कशासाठी स्थापन करण्यात आली? To provide the national forum for regular pooling of experience and ideas related to construction and maintenance of the highways. एक फोरम किंवा एक असं तुमच्याकडे प्लॅटफॉर्म पाहिजे की ज्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्शन रिलेटेड किंवा त्याच्या मेंटेनन्स रिलेटेड जे काही तुमचे आयडियाज असतील, जे काही तुमचे कन्सेप्ट असतील, तुम्ही ते तिथे इनपुट करू शकताय. त्यानंतर इट इज द ऍक्टिव्ह बॉडी इन कंट्रोलिंग स्पेसिफिकेशन्स, स्टँडर्डायझेशन अँड रिकमेंडेशन्स ऑन द मटेरियल्स अँड द डिझाईन ऑफ रोड्स अँड ब्रिजेस. ठीक आहे. मग रोड कन्स्ट्रक्शन करण्यासाठी एखाद्या मटेरियलचे काय स्पेसिफिकेशन असलं पाहिजे? स्पेसिफिकेशन म्हणजे काय रे? तर त्या मटेरियलचं डिस्क्रिप्शन, अ डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ एनी ऍक्टिव्हिटी वी कॉल्ड इट अ स्पेसिफिकेशन. ठीक आहे. म्हणजे मग जर तुम्ही एक्सकॅव्हेशन करताय, साधा खड्डा खणत असाल रोड कन्स्ट्रक्शनसाठी, तर मग त्याचे डिस्क्रिप्शन तुम्ही काय लिहिणार आहात? तर मी 2 मीटर खाली खड्डा खणतोय, ह्या प्रकारची सॉइल आहे. ठीक आहे. हे इन्स्ट्रुमेंट मी यूज करतोय. So we are going to describe that activity. What we are going to do, we are going to describe that activity. Okay. So it is the active body in controlling the specifications. एखाद्या मटेरियल बद्दल त्याचे काय स्पेसिफिकेशन्स असले पाहिजे, टेक्निकल डिटेल्स, स्टँडर्डायझेशन अँड रिकमेंडेशन्स. ठीक आहे. त्या मटेरियलची काय गुणवत्ता असली पाहिजे, हे सर्व पार्ट हा IRC मध्ये तुम्ही त्यावेळेस, इवन इन टुडे ऑल्सो, it is the only body which is going to define it, all the specifications which are related to road construction. It also publishes some journals, research publications and the standard specification guidelines. म्हणजे रस्त्याची निर्मिती कशी असली पाहिजे, मग त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील, याबद्दलच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, या गाईडलाईन्स या IRC थ्रू दिल्या जातात. मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या डिस्कशन मध्ये सुद्धा, आपल्याकडे IRC 37 2018 असं एक गाईडलाईन म्हणजे एक पुस्तक आहे की ज्यामध्ये डांबरी रस्त्याचं बांधकाम कसं करतात त्याबद्दलच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यानंतर IRC 58 2015 असं एक पुस्तक आहे की ज्यामध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्याचं बांधकाम कसं असलं पाहिजे याबद्दलची माहिती दिलेली आहे. मग रोड रिलेटेड, ब्रिज रिलेटेड कुठलेही असू द्या, कॉन्क्रीट मटेरियल, त्या रोडमध्ये लागणारी खडी, वाळू, सिमेंट, कॉन्क्रीट, डांबर, त्याची काय गुणवत्ता असली पाहिजे, त्याची डिझाईन फिलॉसॉफी कशा पद्धतीने असली पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक construction of it may be your flexible payment or it may be your rigid payment, याबद्दलच्या गाईडलाईन्स ह्या सगळ्या त्या IRC थ्रू पब्लिश केल्या जातात दरवर्षी. ठीक आहे. अँड टू प्रोव्हाइड द प्लॅटफॉर्म फॉर द एक्सप्रेशन ऑफ प्रोफेशनल ओपिनियन रिलेटेड टू रोड्स अँड ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. आपलं एक मतही तुम्ही तिथे मांडू शकताय एखाद्या रस्त्याबद्दल, किंवा तुमच्याकडे काही नवीन आयडियाज असतील रोड कन्स्ट्रक्शन मध्ये. ठीक आहे. आता बघा प्लास्टिक यूज करतात आपल्या रोड कन्स्ट्रक्शन मध्ये. तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक इज अ नॉन डिस्पोजेबल वेस्ट. करेक्ट आहे. तुम्ही ते डिस्पोज करू शकत नाही. सो वी कॅन यूज दिस वेस्ट प्लास्टिक इन अवर रोड कन्स्ट्रक्शन. अगदी 8% तुम्ही डांबराच्या ऐवजी प्लास्टिक यूज करू शकता. म्हणजे जिथे तुम्ही 100 ग्राम डांबर टाकताय तिथे तुम्ही 92 ग्राम डांबर टाकून 8 ग्राम वेस्ट प्लास्टिक यूज करू शकता. अप टू 8% वी कॅन युटिलाइज. फक्त त्या प्लास्टिक मध्ये काही स्पेसिफिकेशन आहेत. आपले जे PVC पाईप्स वगैरे असतात ते प्लास्टिक तुम्ही नाही यूज करू शकत. हा, आपल्या वॉटर बॉटल्स, कॅरी बॅग्स त्या तुम्ही यूज करू शकता. त्याला श्रेड केलं जातं, म्हणजे त्याचे छोटे छोटे पीस केले जातात वेगवेगळ्या साइजेस मध्ये, आणि ज्यावेळेस खडी गरम केली जाते, ठीक आहे, तुमच्या हॉटमिक्स प्लांट मध्ये जिथे डांबर आणि खडी गरम करून एकत्र मिश्रण तयार केलं जातं, अशा ठिकाणी एका इनलेट मधून तिथे ते प्लास्टिक जे आहे कट केलेलं ते सोडण्यात येतं. मग हे जे आपली खडी गरम झालेली असती त्याच्यावरती प्लास्टिक पडलं की ते मेल्ट होतं आणि त्याची त्या खडी भोवती कोटिंग होती, आणि त्यानंतर हेच कोटिंग असलेलं खडी हे डांबर सोबत मिक्सअप करतात. ठीक आहे. अशी टेक्निक आहे वेस्ट प्लास्टिक यूज करायची आपल्या रोड कन्स्ट्रक्शन मध्ये. 8% आपण करू शकतोय. ठीक आहे. Yes, the next part of our discussion is nothing but the classification of the highways. Now in your syllabus you are having just one point, that is classification of highways with respect to the your IRC. Okay, classification of highways with respect to the IRC. इंडियन रोड काँग्रेस द्वारे, म्हणजे ही जी संस्था आहे यांच्याद्वारे काय क्लासिफिकेशन केलेलं आहे. बट for your additional information I will try to elaborate all the classification. Okay, so there are we have elaborated the highways into the different classes.
which depends on different factors. Which of them? Let's start with the discussion. Before that, if you have any points that you want to discuss with me, you can unmute yourself and you can talk. Anything you want to say? Any doubt? Or anything new that you are interested to learn from me? Okay. सो क्लासिफिकेशन ऑफ द हायवेज. आता हे जे काही आपले हायवेज आहेत रोड कन्स्ट्रक्शन मधले, त्याचं काय काय कशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. So these highways are classified based on the different factors. The first one is nothing but based on the weather. Okay. So depending on the weather, we are having the two categories. First, we called it as all weather roads, and second one we called it as fair weather roads. All weather roads and fair weather roads. All weather roads, these roads, they are open for the traffic throughout the year. Simple words. कशा पद्धतीने लक्षात ठेवताल all weather roads. These are the roads which are open to traffic throughout the year, 365 days. And fair weather roads, the traffic has been restricted with some of the difficulties. Okay, it is not, the traffic is not open for 365 days. We are facing the problem at some points. And what is that point? How it is been there? आता बघा, आपल्या गावाकडे रस्ता बांधलेला असतो. तुम्ही असं बघितलं असेल, पावसाळ्यामध्ये खूप जर पाऊस झाला आणि रस्त्यावरनं जर पाणी व्हायला लागलं, तर त्या रस्त्यावरनं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता का? नाही. त्यावेळेस तो रस्ता काय होतो? बंद होतोय. बरोबर आहे. मग आपल्याकडे असे जे रस्ते आहेत की जे वर्षातून कमीत कमी 10 ते 15 दिवस तरी बंदच राहतात बाबा, पावसामुळे म्हणा किंवा इतर कुठल्या कंडिशनमुळे. ठीक आहे, वेदर कंडिशनमुळे. सो दॅट वी कॉल्ड इट एज फेअर वेदर रोड्स. आता जर तुम्ही फ्रॉम पंढरपूर टू टेंभुर्णी ट्रॅव्हल करताल, बिफोर टेंभुर्णी, ठीक आहे, जवळ आल्यानंतर एक गाव लागतंय, तिथे बघा असा एक तीव्र उतार आहे आणि त्या उतारामध्ये त्याच जमिनीलगतच तुमचा तो ओढा वाहतोय. ठीक आहे, त्या रोडच्या हाईटच्या लेवलला. म्हणजे तिथे जर खूप पाऊस आला तर तो रस्ता डायरेक्टली बंद होतो, कारण ओढ्याचं जे पाणी आहे हे रोडच्या सरफेसवरनं व्हायला सुरुवात होते. इव्हन आता तुम्ही लास्ट इयर सुद्धा बघितलं असेल, आपल्याकडे खूप सारे रिजन्स आहे, मेंढापूर वगैरे, की जिथे मान नदीला पूर आला आणि ते पुरामध्ये सगळा रस्ता बंद झाला. ठीक आहे, मग ज्यावेळेस अशी कंडिशन्स येते किंवा असे जे रस्ते असतात, काही कॉन्स्टंटली वर्षातले 10 दिवस 15 दिवस काहीतरी त्यांच्यामध्ये इंटरप्शन होतं, वेदर मुळे डिफिकल्टी येते, तिथे ते ट्रॅफिकसाठी ओपन राहत नाहीये. सो दॅट वी कॉल्ड इट एज युअर फेअर वेदर रोड्स. ठीक आहे, समजण्यासाठी सोप्या लँग्वेज मध्ये सांगतोय, नॉट इन टेक्निकल टर्म्स. त्यानंतर पुढचा रस्ता आहे डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ कॅरेज वे. आता कॅरेज वे म्हणजेच काय रे? कॅरेज वे इज नथिंग बट दी मेन पार्ट ऑफ युअर रोड. हा, शुभम, you want to say something? Shubham More. You can unmute and you can talk if you want to say something. No, sir. No, sir. Okay, you have raised your hand. That is why I am asking. Sorry. So carriageway. Carriageway is what? Carriageway is nothing but the part of the road which has been utilized by the vehicles for their movement. ठीक आहे, म्हणजे रस्त्याचा एक असा भाग की ज्यावरनं तुमच्या गाड्या प्लाय होत असतात, त्याला कॅरेजवे असं म्हटलं जातं. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला कॅरेजवे. ठीक आहे, हा रस्ता बघता आपला. ठीक आहे, ह्या रस्त्याच्या हा जो मुख्य भाग असतो ज्यावरनं तुमच्या गाड्या ट्रॅव्हल करतात, हा जो मुख्य भाग आहे रोडचा ज्यावरनं गाड्या तुमच्या ऍक्च्युअली प्लाय होतात, हा पार्ट असेल, हा पार्ट असेल. ठीक आहे, that you called it as a carriageway. त्याला carriageway असं म्हणतात आपल्याकडे. ठीक आहे, so based on the carriageway, type of the carriageway, we are having the two types, that is paved roads and unpaved roads. That is we called it as WBM or earthen roads. आता WBM म्हणजेच काय? WBM stands for water bound macadam. या शब्दाचा अर्थ काय होतो? वॉटर बाउंड मॅकडम. म्हणजे हा रस्ता कसा असतो ऍक्च्युअली, तर गावाकडे तुम्ही रस्ता बघितला असेल, डांबर टाकत नाहीत, खडी आहे, खडीला वेगवेगळ्या थरांमध्येच टाकण्यात येतं, पण प्रत्येक थर टाकताना त्याचं रोलिंग आणि कॉम्पॅक्शन केलं जातं. आणि टॉप सरफेस असतो त्याचं रोलिंग आणि कॉम्पॅक्शन, त्यामध्ये वॉटर स्प्रिंकल करतात ज्यावेळेस हा रस्ता बांधायचा असतो. ठीक आहे, रोडचं काम, रोड कन्स्ट्रक्ट करत असतात त्यावेळेस वॉटर कोर्स ऍग्रिगेट म्हणजे तुमची खडी, ठीक आहे, हे एकत्र करून त्याचं रोलिंग आणि कॉम्पॅक्शन केलं जातं. गावाकडचा पण चांगला रस्ता, ठीक आहे, डांबरी नाही,
ठीक आहे, बट हार्ड सरफेस, अर्धन रोडच आहे बट हार्ड सरफेस आहे, ग्रॅव्हल रोडच आहे, खडी टाकलेली रोलिंग कॉम्पॅक्शन करून हार्ड सरफेस बनवतात वॉटर बाउंड मेथड. ठीक आहे, हा एक रस्त्याचा एक प्रमुख भाग आहे. तर मॅकडॅम का हा शब्द लावतात? मॅकडॅम इज द नेम ऑफ द सायंटिस्ट हु हॅज इन्व्हेंटेड दिस कॅटेगरी ऑफ द रोड. ठीक आहे, एका त्या सायंटिस्टचं नाव आहे ज्याने या रस्त्याची निर्मिती केलेली आहे, वॉटर बाउंड मेथड. अनपेव्ड रोड्स, अर्धन रोड्स किंवा ग्रॅव्हल रोड्स, तुमच्या गावातले कच्चे रस्ते. ठीक आहे, त्यानंतर डिपेंडिंग अपॉन द पेव्हमेंट सरफेस, म्हणजे वरचा सरफेस कसा आहे रस्त्याचा त्याच्यावरून दोन टाइप्स आहेत. एक आहे तुमचं सरफेस रोड्स आणि दुसरं आहे अनसरफेस रोड्स. मग सरफेस रोड्स मध्ये तुमचा डांबरी रस्ता येईल किंवा कॉन्क्रीटचा रस्ता येईल, बिटुमिनस रोड्स और कॉन्क्रीट रोड्स. आणि अनसरफेस रोड्स मध्ये मात्र हा रस्ता ना तो डांबरी असणार आहे ना तो कॉन्क्रीटचा असणार आहे, बट एक लेवल असणार आहे सरफेस. ठीक आहे, जसं तुमचा हा खडीचा रस्ता तुम्ही बघता पेव्ड रोड्स, इथं फक्त तुम्ही ग्रॅव्हल म्हणा, मुरुम म्हणा, ठीक आहे, त्याचं लेअर टाकलाय, त्याचं रोलिंग केलंय, त्याचं कॉम्पॅक्शन केलंय, तर त्या टाईपचा सरफेस. ठीक आहे, डांबर आणि खडी न वापरता, दॅट इज कॉल्ड अनसरफेस रोड. नेक्स्ट इज बेस्ड ऑन द ट्रॅफिक. येस, बेस्ड ऑन द ट्रॅफिक, रस्त्यावरती ट्रॅफिक किती प्रमाणामध्ये जाते. सो हेवी ट्रॅफिक रोड्स, हेवी ट्रॅफिक व्हॉल्यूम रोड्स, मीडियम ट्रॅफिक व्हॉल्यूम रोड्स आणि लाईट ट्रॅफिक व्हॉल्यूम रोड्स. आता तुम्ही म्हणता सर ट्रॅफिक कशी काउंट करतात? तर आपल्याकडे ट्रॅफिक कुठलाही रस्ता जर बांधायचा असेल तर त्या रोडवरती भविष्यामध्ये किती गाड्या ट्रॅव्हल करणार आहेत हा पार्ट आपण आधी अभ्यास करत असतो. त्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी असं म्हणतात. ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणजे भविष्यामध्ये त्या ट्रॅकवरनं किती व्हेकल्स जाणार आहेत आपण आधी त्याचा एक अंदाज घेत असतो. म्हणजे जर मी सपोज पंढरपूर ते सोलापूर हा रस्ता बांधायचा ठरवलेला आहे, मला माहितीये वर्दळीचं ठिकाण आहे, खूप सारे ट्रॅफिक असणार आहे, खूप टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स, मोठमोठे ट्रेलर्स कंटिन्युअसली जातात. मग त्या ट्रॅकवरती, त्या रोडवरती 24/7 हा ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट करण्यात येतो. म्हणजे टू व्हीलर किती गेल्या, फोर व्हीलर किती गेल्या, थ्री व्हीलर्स किती गेल्या, मोठ्या गाड्या किती गेल्यात, लाईट तुमच्या लाईट व्हेकल्स किती गेलेल्या आहेत. ठीक आहे, सो आपण त्या गाड्या काउंट करतो. ऍक्च्युली एखाद्या इंटरसेक्शन म्हणजे चौकामध्ये उभं राहून गाड्या आपण काउंट करत असतो. आपल्याकडे असे छोटे छोटे हँडी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, टॅली काउंटर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याद्वारे गाड्या मोजता येतात, गाडी रोडवरच्या एका बाजूने किती गाड्या चाललेल्या आहेत. ठीक आहे, अशी चार लोक चार डायरेक्शन मध्ये उभे असतात, एक पूर्वेला तोंड करून असतो, एक पश्चिमेला असतो एखाद्या चौकामध्ये, एक दक्षिणेला, एक उत्तरेला. मग पूर्वेला फक्त पूर्वेकडून येणाऱ्या गाड्यांची संख्या मोजत असतो. ठीक आहे, तर अशा चारही डायरेक्शन्स मध्ये आपण गाड्या मोजतो. टू व्हीलर किती गेल्या, थ्री व्हीलर किती गेल्या, फोर व्हीलर किती गेल्या. ठीक आहे, आणि ट्रॅफिक व्हॉल्यूम मग किती गाड्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की बाबा हा जर हेवीली ट्रॅफिक रोड असेल, ठीक आहे, तर रस्त्याचं तुम्हाला मेंटेनन्स जर करायचं असेल तर तुम्हाला तिथं काय मटेरियल लागणार याचा एक अंदाज होतो. किंवा नवीन एखाद्या ठिकाणी आता तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं, एक्झाम्पल घ्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग योजना की जी आता सुरुवात झालेली आहे त्या रोडची बांधण्यासाठी. बरोबर आहे, 700 किलोमीटरचा रस्ता आहे अँड इट इज गोइंग टू कनेक्ट द टू मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र, मुंबई आणि नागपूर. मग हा जर रस्ता तुम्हाला माहिती आहे हा दोन मोठ्या मुख्य शहरांना जोडण्यात येणार आहे, हेवीली ट्रॅफिक रोड असणार आहे. मग हेवीली ट्रॅफिक लोडसाठी तुमचं रस्त्याचं बांधकाम कसं असलं पाहिजे, त्याचं डिझाईन कशा पद्धतीने असलं पाहिजे. ओके, so that part we are going to consider. So based on the traffic volume we are having three categories as heavily traffic volume roads, medium traffic volume roads कमी वर्दळीचे रस्ते, and light traffic volume roads अगदी कमी वर्दळीचे रस्ते. ठीक आहे, then based on the loads or the tonnage, रोड वरती किती लोड येतोय, क्लास 1, क्लास 2 असे काही त्याच्या कॅटेगरीज आहेत. वी आर नॉट गोइंग टू फॉलो नाव दिस. ओके, ट्रॅफिक व्हॉल्यूम किंवा ट्रॅफिक स्टडी मध्ये ऍक्सल लोड सर्व एक महत्वाचा पार्ट असतो. ऍक्सल लोड, ठीक आहे, तुम्हाला गाडीचा ऍक्सल माहिती आहे, एनीवन नोज गाडीचा ऍक्सल, ऍक्सल माहिती आहे का गाडीचं? एनीवन, डू यू नो द ऍक्सल ऑफ अ व्हेकल? बर, गाडी सर्वांना माहिती आहे, टू व्हीलर, फोर व्हीलर. येस सर. ओके, मग फोर व्हीलर जर तुम्ही बघितलेली आहे, फोर व्हीलरची जी चाकं
जोडली असतात एकमेकांना, बरोबर आहे. मग हे चाक ज्या मीडियमनी जोडतात त्याला ऍक्सल असं म्हणतात. इव्हन तुम्ही एसटीचं कुठल्याही फोर व्हीलरचं बघा, ठीक आहे. हे जे दोन चाकं आहेत त्या दोन चाकामध्ये एका कनेक्टिंग मेंबरनी जोडलेली असतात, कनेक्ट केलेली असतात, अँड दॅट इज नथिंग बट युअर ऍक्सल. ठीक आहे. भारतामध्ये जे काही रोड कन्स्ट्रक्शन चालतं, तुमच्या माहिती करता सांगतो, त्यामध्ये रोड कन्स्ट्रक्शन जर करायचं असेल तर तुम्हाला तिथं ऍक्सल लोड सर्वे कॅरी आउट करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे तिथं किती ऍक्सल लोड येणार आहे त्या रोडवरती हा तुम्हाला आधी फाइंड आउट करावा लागत असतो, अंदाज. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला आधी ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट माहित असणं गरजेचं आहे. मग हा ऍक्सल लोड तुम्ही म्हणताल सर ऍक्सल लोड कसा घेतात, तर आपल्याकडे 10 टन, त्यानंतर 19 टन आणि 24 टन असे 3 ऍक्सेल लोड कन्सिडर केले जातात. आपल्याकडे स्टँडर्ड ऍक्सेल टन हा 8 टनाचा आहे मिनिमम. ठीक आहे. पण हे 3 त्यासोबत आपण कन्सिडर करत असतो, 10 टन, 19 टन आणि 24 टन. ठीक आहे. म्हणजे त्या रोडवरती किती लोड येणार आहे बेसिकली तुम्हाला जर नॉट इन डिटेल जर सांगायचं झालं तर त्याचा आपण अंदाज घेत असतो, त्याचा आपण अभ्यास करत असतो, ऍक्सेल लोड सर्वे ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे. सो त्यावरती तुमच्या रोडचं कन्स्ट्रक्शन निश्चितचपणे डिपेंड असतं. तुमच्या सॉइल कंडिशन्स, त्यानंतर तुमच्या रोडवरती ऍक्ट होणारा लोड, सगळ्यात महत्वाचा किती लोड ऍक्ट होणार आहे, ह्या दोन गोष्टीवरती तुम्ही रस्त्याचं डिझाईन फायनलाइज करत असता. ठीक आहे. So based on the location and the function, that is the important part that we are going to discuss. We are having the 5 major categories of the roads. We called it as IRC classification. Now only this part is there in your syllabus. Classification of the highways with respect to IRC, that is Indian Road Congress. मग ह्या IRC द्वारे रस्त्यांचं वर्गीकरण किती भागात केलेलं आहे. So there are 5 major parts in which the roads are being categorized. The first road we called it as national highways. So this is based on the IRC. There may be one question based on this in your examination. It may be descriptive or it may be MCQ based. यावरती काही MCQ विचारले जाऊ शकतात. Okay, so with respect to IRC, we are having the 5 classes of the roads. First one we called it as the national highways. Second one we called it as your state highways. Third one is your major district roads. Fourth one is your other district roads. And last is nothing but your village roads. Okay, so let's start with the discussion one by one. Major roads, national highways. आता national highways म्हणजे नेमकं काय? So the national highways are the main highways running through the length and breadth of India. Running through the length and breadth of India, connecting the major ports, foreign highways, capital of the large states, and large industrial and tourist centers, which also includes some roads which are required for the strategic movement for the defense of India, or in case of your war conditions, whichever we are going to utilize. So national highways are the main highways. ह्याची डेफिनेशन तुम्हाला 1 मार्काला येते MCQ मध्ये सुद्धा, बरं का, की or you may get a question like this: write a short note on IRC classification. What is expectation? You must write the 5 categories. 5 क्लासेस लिहायचे: नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज रोड. आणि त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीची डेफिनेशन. मग नॅशनल हायवे म्हणजेच काय, आता तुमच्यासाठी फक्त एवढंच पार्ट लक्षात ठेवायचं, डेफिनेशन त्याची. व्हॉट आर द नॅशनल हायवेज? National highways are those highways which are going to run through the length and breadth of India. Across India, these are being traveled, which are going to connect the major parts. भारतातली काही प्रमुख शहरं ही एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत. काही प्रमुख राज्य, शहरांपेक्षा प्रमुख राज्य एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत. लार्ज इंडस्ट्रियल और द टुरिस्ट सेंटर्स, and which are also been it includes such roads which are used for the defense purpose also. ठीक आहे. So that roads we called it as your national highways. मग भारतामध्ये जर नॅशनल हायवेज जर तुम्ही बघायला जाताल, right now we are having more than around these are the older digits, 1 lakh kilometers. So we are having more than 2 lakh kilometers of the road network. As far as year 2020 is considered, 21 is considered, and these national highways will cover up 2% of the total road network of India. But very important, it is going to carry the 40% of the total traffic. भारतामध्ये जेवढं काही ट्रॅफिक बघताय त्यातलं 40% ट्रॅफिक आहे तुमच्या नॅशनल हायवे वरती. आणि नॅशनल हायवेचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे रे? जस्ट 2%.
म्हणजे भारतामध्ये जे काही 6 मिलियन किलोमीटर रोड आहे 2021 पर्यंत सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, मी याच्या पुढे तुम्हाला एक चार्ट दाखवेल. ठीक आहे, असा चार्ट आहे. भारतामध्ये सध्या किती लेंथ ऑफ रोड आहे हे 2017चे डिजिट्स आहेत. 31 मार्च 2017. 5.8 मिलियन किलोमीटर्स ऑफ रोड नेटवर्क. त्यामध्ये नॅशनल हायवे बघा मोर दॅन 1.5 मिलियन किलोमीटर्स. ठीक आहे, त्याचा शेअर हा 2017 साली 1.94% होता, जो आता 2%च्याही पुढे गेलेला आहे. ठीक आहे, सो हे जे नॅशनल हायवेज आहेत, it covers 2% of the total road network of India, and very important, they are going to carry the 40% of the total traffic. म्हणजे जेवढं काही ट्रॅफिक आहे त्यापैकी 40% ट्रॅफिक हे तुमच्या नॅशनल हायवे वरती आहे दररोज. राहिलेले 60% ट्रॅफिक हे तुमच्या इतर रोड्स वरती जाते. म्हणजे बघा काय क्वालिटी असली पाहिजे तुमच्या रोडला, इतका लोड, ट्रॅफिकचा लोड तुमचे नॅशनल हायवेज बिअर करतात. ठीक आहे, एव्हरीवन गेटिंग व्हॉट आर दी नॅशनल हायवेज? So we will stop here for this particular time, as only 4 minutes are left to conclude this session, and I am not interested to take the further part of, that is your state highways, because we are not going to cover up in just 4 minutes. Okay, so it will take time, so it's better to discuss that part in our next session. So up to this part we will stop here for our today's session. So if you have any doubt, any clarity you want, you can unmute yourself. If you want to listen some new things, you can ask me some questions. काही शंका असल्यास विचारा, तोपर्यंत अटेंडन्स घेतो. सर, जे नॅशनल हायवे असतात ते गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट बांधतं का ते कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतात? सेंट्रल नॅशनल हायवेचं काम हे NHAI थ्रूच होतं, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. मग ते काय करतात, ऍक्च्युअली ती प्रोसेस कशी असते, नॅशनल हायवे टेंडर ओपन केलं जातं. म्हणजे कामाचं न्यूजपेपर मध्ये तुम्ही बघितलं असेल, सपोज नॅशनल हायवे बांधायचा आहे, मग नॅशनल हायवे जर काम असेल तर ते काय करतात, टेंडर ओपन करतात त्यांच्या एजन्सी थ्रू. ठीक आहे, मग प्रायव्हेट कंपन्या ते भरू शकतात. सपोज L&T ही खूप नावाजलेली कंपनी आहे रोड कन्स्ट्रक्शन मधली, किंवा अशोका बिल्डकॉन असेल, त्या कंपन्या काय करतात, त्या कामाचं जे काही काम निघालेलं असेल त्याबद्दल ते टेंडर भरतात. ठीक आहे, आणि मग ते काम त्यांना अलोकेट केलं जातं. बट मेन कंट्रोलिंग अँड सुपरवायझिंग ऑथॉरिटीज युअर नॅशनल हायवे NHAI असते. NHAI ही सबमिट करत असते त्याची कामं, किंवा टेंडर ओपन केलं जातं त्या कामाचं. त्याचं इन्स्पेक्शन, त्याचं मॉनिटरिंग, त्याचं कंट्रोलिंग, हे सगळा पार्ट NHAI ऑफिशियल्सच करत असतात. ठीक आहे, काम जरी कंपनी करत असली तरी कंपनी प्रॉपर काम करते का नाही याच्या जे राहणार आहे त्याचं इन्स्पेक्शन हे त्यांच्या ऑफिसर्सच करत असतात NHAI चे. अजून कोणाला काही शंका? एक मोठी प्रोसेस असते, तुम्हाला माहिती आहे टेंडर वगैरे हा शब्द माहिती आहे तुम्हाला? टेंडर भरणे किंवा कशा पद्धतीने असतात. हॅलो हॅलो हो सर, माहिती आहे. हा, मग नॅशनल हायवे एक एजन्सी आहे, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, नॉट स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी आहे. भारतातले सगळे नॅशनल हायवेज हे त्यांच्या थ्रूच कन्स्ट्रक्ट किंवा त्याचं डिझाईन केलं जातं, आणि त्यांच्याद्वारेच ते काम अलोकेट केलं जातं. अजून काही शंका कोणाला? 1.5 मिनिटं शिल्लक आहे अजूनही आपल्याकडे डिस्कशनसाठी. काही विचारायचं असल्यास फास्ट तुम्ही विचारू शकता. आपला पुणे सोलापूर हा नॅशनल हायवे आहे. ठीक आहे, अँड आय थिंक NH65 हा नंबर आहे त्याचा, पुणे सोलापूर. तुम्ही एक ट्रॅव्हल करून बघा पुणे सोलापूर हायवेवरती, इट्स अ गुड क्वालिटी रोड वी आर हॅव्हिंग, आणि रेग्युलर त्याचा मेंटेनन्स चालूच असतं. जरी रस्ता तुम्हाला वाटलं कुठे खराब आहे, ठीक आहे, एखादा पॅच, त्याचा रेग्युलर मेंटेनन्स चालू आहे. हा जो रस्ता आहे आयलँड FS ही कंपनी आहे रोड कन्स्ट्रक्शन मधली, ती पण एक रिनाउंड कंपनी आहे, त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेला आहे काही पार्ट. आयलँड FS पुणे सोलापूर एक्सप्रेसवे.
So if there is no doubt, we will conclude this session, as less than 1 minute is left to conclude this session. So I will take your leave for this particular time. Thank you everyone for attending the lecture. Have a great day. Goodbye.